आज आपल्याला पाहिजे आहे क्विक सॉर्ट टेक्निक्स. आता क्विक सॉर्ट टेक्निक्स कशी डिवाइड आणि कॉन्कर वापरलाय, म्हणजे काय केलं, दोन पार्ट मध्ये डिवाइड केला आणि काय केलं, पुन्हा दोन दोन पार्ट मधून सिंगल सिंगल पार्ट मध्ये डिवायडेशन केलं आणि सिंगल पार्टला पुन्हा काय केलं, कंबाईन केलं. तसंच क्विक सॉर्टला त्या पद्धतीनेच करायचं आपल्याला. ऍरे जो आहे तो आपला काय होणार आहे, डिवाइड होणार आहे दोन पार्ट मध्ये, पण टेक्निक थोडीशी चेंज आहे. पहा चेंज काय टेक्निक. फर्स्ट स्टेप्स नीट समजून घ्या. फर्स्ट स्टेप्स तुमचे नंबर ऑफ इलेमेंट जे ते सगळे नंबर ऑफ इलेमेंट मी काय केले, जसेच्या तसे घेतले. फर्स्ट स्टेप्सला नीट समजून घ्या प्रत्येकाने. फर्स्ट स्टेप्स नंबर ऑफ इलेमेंट तुमचे जे ते मी फर्स्ट स्टेप्सला ऍज इट इज घेतले. आता करायचं काय, जो पहिला इलेमेंट आहे, जो तुमचा पहिला इलेमेंट आहे, याला म्हणायचं पिव्होट इलेमेंट. याला म्हणायचं पिव्होट इलेमेंट. वाटलंच तर मी ते नाव लिहून देतो. याला म्हणायचं पिव्होट इलेमेंट. पहिला जो इलेमेंट आहे, पहिला जो इलेमेंट आहे त्याला काय म्हणायचं, पिव्होट इलेमेंट. जो कोणता आहे तो, मग तो सर्वात हायेस्ट असेल, सर्वात लार्ज असेल, सर्वात स्मॉल असेल, वडेवर. आता करायचं काय, सेकंड स्टेपला राईट करताना काय करायचं, हा पिव्होट इलेमेंट तुमचा सेंटरला येणार. म्हणजे पहा सेकंड स्टेपला काय करायचं, पिव्होट इलेमेंट तुमचा सेंटरला येणार. आता चेकिंग काय करायचं, सेकंड इलेमेंट पासून जे इलेमेंट पिव्होट इलेमेंट पेक्षा लेस आहे, म्हणजे कोणापेक्षा लेस आहे, 4 पेक्षा जे लेस इलेमेंट आहे ते कुठे घ्यायचे, लेफ्ट साइडला सिक्वेन्स वाईज घ्यायचे. पहा म्हणजे काय चेक करणार, 1 इज अ लेस दॅन 4, यस, म्हणून मी पहिल्यांदी 1 घेतला. 7 लेस आहे का, नाही. नंतर कोण आहे, 2 लेस आहे म्हणून 2 घेतला. नंतर कोणता लेस आहे, 3 पण लेस आहे, तो पण घेतला. नंतर 4 पेक्षा मोठे जे जे इलेमेंट आहे ते सगळे कुठे घ्यायचे, राईट साइडला. मोठे इलेमेंट कोणते तुमचे, 7, 8, 9, 5. काय केलं आपण, आपला जो इलेमेंट होता पिव्होट इलेमेंट, हा पिव्होट इलेमेंट काय केला आपण, सेंटरला घेतला. पहिला पिव्होट इलेमेंट कोणता होता आपला, 4 इलेमेंट काय होता माझा पिव्होट इलेमेंट, मी कशाला घेतला, सेंटरला घेणार. हा इथं मी काय घेतला, पिव्होट इलेमेंट सेंटरला घेतला. पिव्होट पेक्षा लेस लेफ्टला घेतले, पिव्होट पेक्षा ग्रेटर राईटला घेतले. आता चेकआउट केलं तर पिव्होटच्या अगोदर जेवढे इलेमेंट आहे ते ऑटोमॅटिकली कसे आले, असेंडिंग ऑर्डरनी सेटअप झाले. येतीलच असं नाही, पण राईट साइड जशीच्या तशी एका जी असेंडिंग ऑर्डर मध्ये प्रेझेंट नाहीये. मग काय करायचं, राईट साइडचा फर्स्ट इलेमेंट अगेन काय चूज करायचा, पिव्होट इलेमेंट. पहा काय केलं मी, फर्स्ट स्टेपला काय केलं, नंबर ऑफ इलेमेंट जे दिलेले आहे त्या इलेमेंट मधून पहिला इलेमेंट काय चूज केला, पिव्होट इलेमेंट किंवा पायव्होट इलेमेंट म्हणतात त्याला. त्याला मी काय केलं, सेंटरला राईट केलं. त्यापेक्षा लेस इलेमेंट जे होते ते लेफ्टला घेतले. सिक्वेन्स बदलायचं नाही, बरेच जण असेंडिंग ऑर्डरने राईट करतील, इथं बाय डिफॉल्ट असेंडिंग ऑर्डरने आलंय म्हणून घेतलंय आपण. मी 7, 8, 9, 5 चा सिक्वेन्स नाही बदलला. म्हणजे सिक्वेन्स न बदलता जर लेस इलेमेंट असतील तर लेफ्टला घ्यायचे, ग्रेटर इलेमेंट असेल तर कुठे घ्यायचे, राईटला. मग अगेन थर्ड स्टेपला माझं काय झालं, थर्ड स्टेपला इकडले इलेमेंट माझे ऍज इट इज, त्यांना मी हातच लावणार नाही. कोणते, 1, 2, 3, 4, त्यांना मी काही हात लावणार आहे का, ते माझे इलेमेंट बरोबर ऍज इट इज. मग 7 ला मी कुठं राईट करणार, सेंटरला. 7 ला कुठं राईट केलं मी, सेंटरला. 7 पेक्षा लेस कुठे घेणार, लेफ्टला. मग 7 पेक्षा लेस कोण आहे, 5. मग 7 च्या लेफ्टला कोण आला, 5. आणि 7 पेक्षा ग्रेटर कोण आहे, 8, 9, ते कुठं आले त्याच्या राईटला. आणि अशा पद्धतीने तुमचं इलेमेंट्स काय झाले, सॉर्ट आउट झाले. पहा नंबर ऑफ इलेमेंट्स कसे सॉर्ट आउट करायचे क्विक सॉर्ट मध्ये. अजून एक एक्झाम्पल घेऊन आपण एक्सप्लेन करूया.
कारण याच्यामध्ये 2 स्टेपमध्ये आन्सर आलं. काय केलंय, नंबर ऑफ इलेमेंट्स आपल्याला दिलेले असतील, नंबर ऑफ इलेमेंट दिल्यानंतर काय करायचं, पहिला इलेमेंट पायवोट इलेमेंट किंवा पिवोट इलेमेंट चूज करायचा. पिवोट पेक्षा लेस जेवढे इलेमेंट आहेत तेवढे लेफ्टला घ्यायचे, पिवोट पेक्षा ग्रेटर जेवढे इलेमेंट आहे तेवढे राईटला घ्यायचे, बट कोणाचाही सिक्वेन्स बदलायचा नाही. अगेन ज्या 2 लिस्ट तयार झाल्या त्या 2 लिस्ट जर सॉर्टेड नसतील तर दोन्ही लिस्टचा फर्स्ट इलेमेंट पिवोट इलेमेंट चूज करायचा. अगेन पिवोट पेक्षा लेस लेफ्टला, पिवोट पेक्षा ग्रेटर राईटला आपल्याला घ्यायचे. ओके, समजलं? ठीक आहे, नोट डाऊन करून झाला असेल तर पाहता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये अजून क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, पाहता याचा स्क्रीनशॉट काढून घेतलेला ना. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, याच्यामध्ये क्लिअर होत आहे. फॉर एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल आहे, सपोज मी घेतो 6 3 10 1 8 4 त्यानंतर सपोज 9 13 7 11. पहा नंबर ऑफ एलिमेंट्स मी काय काय घेतलेले पहा. मी नंबर ऑफ एलिमेंट्स घेतले 6 3 10 1 8 4 9 13 7 11. आता मला काय करायचंय, हे एलिमेंट सॉर्ट आउट करायचे युजिंग क्विक सॉर्ट. माझी फर्स्ट स्टेप्स काय असेल, मेन्शन करायचं. फर्स्ट एलिमेंटला मी काय म्हणणार, पिवोट इलेमेंट. याला इथं म्हणायचं तसं पिवोट इलेमेंट. काय म्हणायचं, पिवोट इलेमेंट. आता याला कुठे मी राईट करणार, सेंटरला. मग माझी स्टेप्स कशी येईल बरं, 6 जर मी सेंटरला घेतला, बरोबर, 6 जर मी सेंटरला घेतला तर माझी स्टेप्स काही 6 पेक्षा लेस कोण आहे, 3. 6 पेक्षा लेस कोण आहे, 1. त्यानंतर 6 पेक्षा लेस कोण आहे, 4. 6 पेक्षा लेस एक अजून कोणी नाही. आता 6 पेक्षा ग्रेटर म्हणजे पिवोट पेक्षा ग्रेटर एलिमेंट कोणते, 10 8 9 13 7 11. म्हणजे काय झालं, माझ्या 2 लिस्ट तयार झाल्या. इथे आली माझी फर्स्ट लिस्ट, इथे आली माझी सेकंड लिस्ट. झाले 2 हाफ तयार. लक्षात आहे का, 2 हाफ मी तयार केले. 2 हाफ कोणते तयार झाले, माझा पिवोट इलेमेंट मी सेंटरला घेतला. हे पहा, पिवोट इलेमेंट आपण कुठे घेतला, सेंटरला घेतला. पिवोट पेक्षा लेस लेफ्टला, पिवोट पेक्षा ग्रेटर राईटला. म्हणजे 2 लिस्ट तयार झाल्या. अगेन या लिस्टचा फर्स्ट इलेमेंट मी कोणता चूज केला, पिवोट इलेमेंट. या लिस्टचा फर्स्ट इलेमेंट कोणता चूज केला मी, पिवोट इलेमेंट. मग माझे आयटम्स कसे तयार होईल, लिस्ट आयटम कसा तयार होईल माझा. सो लिस्ट आयटम कसा तयार होईल, सपोज माझा 3 पिवोट आहे, मग 3 पेक्षा लेस कोण आहे, 1. नंतर कोणाला, 3 सेंटरला, 4 त्याच्या पुढे, 6 आणि आता 10 जर पिवोट आहे तर त्या लिस्ट मधला 10 पेक्षा लेस कोण आहे, 8 9 7. नंतर कोणाला तुमचा पिवोट इलेमेंट 10 आणि ग्रेटर कोणता आला, 11. सो यामध्ये लिस्ट कशी तयार झाली तुमची, ठीक आहे. यामध्ये लिस्ट कशी झाली, 10 तुमचा सेंटरला होता, त्यामुळे 8 9 7 तुमचा कुठे गेला, लेफ्टला, बरोबर. ऍज वेल ऍज कोणता येईल, 13. म्हणजे कोणता, 11 आणि 13 काय झाला तुमचा, राईटला गेला. आणि इथपर्यंत एलिमेंट तुमचे सॉर्ट आउट झाले. ओके, 13 कुठे येईल, 11च्या अगोदर येईल आणि इथं काय येणार, 11 येईल, राईट. सो इथं मी काय करतो, एलिमेंट रफ करून दुसरे एलिमेंट घेतो, कारण सिक्वेन्स नुसार ग्रेटर कोण आहे, 10 पेक्षा ग्रेटर आहे 13 आणि नंतर 11 आलेला आहे तुमच्या लिस्टमध्ये. सो माझ्या लिस्टमध्ये इथं काय येईल, अगोदर कोण येईल, इथे अगोदर येईल 13, त्यानंतर कोण येईल, 11.
नेक्स्ट टाइम माझा पिओट इलेमेंट कोण राहील? नेक्स्ट टाइम माझा पिओट इलेमेंट कोण राहील? 8. बरोबर, कारण 8च्या अगोदरची सगळी सॉर्टिंग झाली. इथे कोण राहील? 13. राईट. मग 2 पिओट इलेमेंट झाले. मग माझं फायनल आन्सर कसं तयार होईल? सो फायनल आन्सर काय? 1, 3, 4, 6 ते ऍज इट इज राहतील, त्यात काही बदल होईल का? नाही. 8 पिओट आहे म्हणजे 8 पेक्षा लेस कोण आहे? 7. नंतर कोण येईल तुमचा पिओट? 8. 8 पेक्षा ग्रेटर कोण आहे? 9. 10 ची पोझिशन ऍज इट इज. 13 पेक्षा 11 लेस आहे म्हणजे 13. सो या पद्धतीने तुमच्या लिस्टचं काय झालं आन्सर? एकदम सोपी सिंपल टेक्निक आहे, फक्त थोडीशी किचकट कशी समजायला. प्रत्येक स्टेपला तुम्हाला काय करायचं? पिओट इलेमेंट. इथे पहा, ह्या स्टेपमध्ये सुद्धा तुमचे पिओट इलेमेंट आले दोन्ही लिस्टमध्ये. ह्या स्टेपमध्ये इकडली एक साईड सॉल्व्ह झाली, पण जी ही साईड होती याच्यामध्ये 2 लिस्ट तयार झाल्या, सब लिस्ट, आणि तिसऱ्या लिस्टमध्ये तुमचा आन्सर लगेच आला. म्हणजेच काय? पहिला इलेमेंट जो कोणताही असेल तो तुमचा पिओट इलेमेंट चूज करायचा, त्यापेक्षा लेस असेल तर लेफ्टला, आणि त्यापेक्षा ग्रेटर असेल तर कुठं घ्यायचं? राईटला घ्यायचा आहे. बट सिक्वेन्स बदलायचा नाही. ओके, समजलंय सर्वांना? याला म्हणायचं सॉर्ट द डेटा युजिंग क्विक सॉर्ट. सो नेक्स्ट सेशनला आपण काय करणार? अल्गोरिदम फॉर अ क्विक सॉर्ट अँड फंक्शन फॉर अ क्विक सॉर्ट. ओके, थँक्यू.